हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असताना आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान गेलेला असेल. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 8 आणि आज मी चाललेले आहे सासरी. तर माझी सगळी तयारी वगैरे झालेली आहे आणि आता स्वयंपाक वगैरे चालू आहे. तर आज स्वयंपाकामध्ये काय असणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर त्या माझ्या बॅगा वगैरे भरून झालेल्या आहेत. कपडे वगैरे सगळं भरून झालेलं आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते मम्मीने आमच्यासाठी कोणकोणते कपडे घेतलेले आहे. तर ही माझ्यासाठी साडी घेतलेली आहे. तर पूर्ण अशीच भरलेली साडी आहे आणि हा ब्लाऊज सुद्धा मी लगेच शिवून घेतलेला आहे फ्रिलचा. त्याच्यानंतर स्वराला हा टॉप घेतला आहे आणि ही जीन्स. त्याच्यानंतर शौर्याला पण 2 ड्रेस घेतले. तर हा एक आहे आणि 3/4 पॅन्ट आहे. त्याच्यानंतर तर अशा प्रकारे आम्हाला हे कपडे वगैरे घेतलेले आहेत. तर मी घरचे साधे कपडे घालणार आहे कारण आता इथून घरीच जायचं आहे. तर साडी मी घालणार आहे पण आज नाही, थोड्या दिवसांनी घालणार आहे. स्वयंपाकामध्ये काय केलेलं आहे चला बघूया. मी आता किचनमध्ये आलेले आहे. तर चला बघूया आज काय बनवलेलं आहे स्वयंपाकामध्ये. तर अजून स्वयंपाक वगैरे चालू आहे. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तर इथं पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तर इथं पुरण झालेलं आहे. त्याच्यानंतर हे डाळीचं आज माझी मम्मी कशी आमटी बनवते मी त्याची तुमच्याशी रेसिपी शेअर करते. तर तेल वगैरे गरम झाले. त्याच्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकली, कढीपत्ता, लसूण आणि खोबरं बारीक ग्राइंड करून घेतले सुक्कं. त्याची फोडणी दिली आहे. तर हे थोडंसं लालसर होऊन द्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. तर ते टोमॅटोसुद्धा चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. तर इथे टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद आणि घरी बनवलेला मसाला तो घालून छान मस्त परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे चांगलं तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये वाटण घालायचं आहे. तर वाटणामध्ये घेतलेलं आहे कांदा, थोडंसं खोबरं, लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हा कट याच्यामध्ये घालायचा आहे. तर आमटी आपल्याला जशी आवडेल त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. शक्यतो पोळ्यांची आमटी पातळ छान लागते. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून उकळी येऊ द्यायची. काय तू काय पितोय शाहू? काय पितोय तू? काय ते दीदी? तर इथं आई बसलेली आहे. बाकीचे सगळे TV पाहतात. झाली का झोप? तर इथं मम्मी आता पुरणपोळी बनवते. तर आमटी झालेली आहे, भात झालेला आहे. तर आता पुरणपोळ्या झाल्यानंतर भजी आणि पापड तळायचे आहे. पोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं की भजी आणि पापड तर पहिल्यांदा हवेच.
तर आता इथं गरमागरम पोळी तयार झालेली आहे. पोळीवर तूप टाकलं की पोळी खूप छान लागते. तर इथं एकीकडे मम्मी पोळे बनवते आहे आणि मी इकडे भजी तळणार आहे. तर भजीचं पीठ वगैरे मी भिजवलेलं आहे. तर आता भजी बनवायची आहे. तर कुरडई पापड पहिल्यांदा तळून घेतलंय. तर इथं मस्तपैकी गरमागरम आता कांदा भजी तयार होईल. त्याच्यानंतर इथे पापड वगैरे तळलेत, पुरणपोळ्यासुद्धा स्वयंपाक झालेला आहे. तर मी इथे घेतलेले आहे कटाची आमटी, भात, भजी, साखरेची पुरणपोळी, या सगळ्यांनी जेवायला. माझे मिस्टर, शौर्य, स्वरा, मी म्हणजे आम्ही सगळे जेवतो. पप्पाचं नाईचं जेवण झालेलं आहे. तर जेवण वगैरे झाल्यानंतर निघायचं आहे. काय करायचं परत. तर आता फायनली आम्ही घरी निघालेलो आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर चला मग उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या.